ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शिक्षण विभागाकडे कागदपत्रे नाहीत, मान्यता नाही, तरीही NSP पाटील माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेर धुळेमध्ये शिक्षक व कर्मचारी भरतीचा घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे। पोलिसांनी तपास सुरू केला। हरामखोर शिक्षण अधिकारी, तोडपाणी फेम अधिकारी हाताशी आले की कसा नंगा नाच घालता येतो ते या प्रकरणी दिसून येते। शिक्षक रुजू झाले त्यावेळी त्यांच्याकडे डिग्र्या नाहीत। स्नेहल पाटील ही पोदार शाळेत नाशिकला शिक्षिका, तरीही पगार पिंपळनेरला। मनोज शिंदे जिल्हा बँकेत नोकरीला, तरीही पगार पिंपळनेरला। असे नालायक उद्योग या शाळेत झाले। शिक्षण विभागाने पत्र दिले, या बोगस शिक्षकांची कागदपत्रे उपलब्ध नाहीत, मग पगार कसे सुरू आहे? बँक डेटेड पगार काढून संचालक शैलेंद्र गांगुर्डे कोट्यावधी रुपये खाऊन गेला। तक्रार होता शिक्षकांचे पगार थांबविण्यात आले। पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत सुभाष जगताप, महेंद्र गांगुर्डे, श्यामकांत शिरसाट, संजय नेरकर, उत्तम खेरनार, विनायक शिंदे, गुलाब गवडे, रामचंद्र पाटील, सुभाष गांगुर्डे, राजेंद्र देशमुख, सुधाकर पाटील, हेमलता शिंदे, चंद्रकला गांगुर्डे, एकनाथ कोठावदे, किशोर गांगुर्डे, शैलेंद्र गांगुर्डे, पंडित गोयकर, जयश्री बुवा, मनोज शिंदे, समीर घरटे, सपना बतवाडा, राजेन थविल, स्नेहल पाटील, संदीप पवार, पवन पाटील, सनी पाटील, जगदीश गांगुर्डे, रोहन कोठावदे सह शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक यांना आरोपी करण्यात आले आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।